नवोदय विद्यालय 13 डिसेंबरला जी परीक्षा झालेली होती त्याचा कट ऑफ नेमका कसा लागू शकतो, जिल्ह्यावाईज तालुका वाईज कट ऑफ कसा लागणार आहे, आणि यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घेणं फार महत्वाचं आहे. कारण याची क्लिअरिटी बऱ्याचशा म्हणजे कुणालाच बऱ्यापैकी आलेली नव्हती. आणि बऱ्याचदा प्रश्न पडतो की आता मग आपल्या विद्यार्थ्याला नेमके किती सिलेक्शन म्हणजे काय कट ऑफ कसा लागेल किंवा किती जागा आहेत, त्यासाठी रिझर्वेशन काय आहेत, आणि मग तेवढ्या ह्याच्यामधून आपल्या विद्यार्थ्याचे समजा 2 मार्क गेले 4 मार्क गेलेत आणि मग काय होऊ शकतं. एक महत्वाची क्लिअरिटी आज आपण घेणार आहे. हा व्हिडिओ थोडासा अभ्यासपूर्ण होणार आहे किंवा समजून घ्यायला थोडासा जरा जड पण जाऊ शकतो, कारण काही अशा टर्म्स आहेत की जे आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहेत. पहिली गोष्ट, नवोदय विद्यालय प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आणि आज विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्या मुलांमधूनच त्या मुलांचं सिलेक्शन होतं, दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्याला जाता येणार नाहीये. त्यामुळे आता आपण डिस्ट्रिक्ट वाईज ब्लॉक वाईज हे सगळं बघण्याच्या अगोदर स्टेप बाय स्टेप आपण पुढे जाऊया. तर नवोदय विद्यालयामध्ये टोटल 80 जागा आहेत. लक्षात, मोस्टली जे सगळं विद्यार्थी 80 जागा आहेत हे तर आताच आपल्याला क्लिअर झाले. त्याच्यामध्ये सर्वांना माहिती आहे की 75% जागा ह्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना आहेत. म्हणजे किती, ग्रामीण मधून 60 विद्यार्थी त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे. आणि जे उरलेलं, आता बघा बऱ्याच जणांना असं वाटतं सर उरलेल्या 25% मध्ये फक्त शहरी विद्यार्थी आहेत. हा जो भ्रम आहे बऱ्याच जणांचा हाच दूर होतो याच्यामधून असे. कारण याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी म्हणजे ज्याला जास्त मार्क आहे, जो काही विद्यार्थ्याला टॉप मध्ये असेल त्याला ती जागा मिळणार आहे. हे उरलेल्या 20 जागा आहेत. तर आपल्याला समजलंय की शहरी भागातल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी का आहे, कारण त्यांच्यामध्ये ह्या 20 जागांमध्ये ग्रामीण शहरी दोघांची स्पर्धा आहे. ऑलरेडी हे फक्त ग्रामीणसाठीच आहे आणि हे ग्रामीण शहरी दोघांसाठी याची क्लॅरिटी नक्कीच्या व्हिडिओमधून आली असेल. अजून खूप काही क्लॅरिटी या व्हिडिओमधून नक्की आपल्याला येणार आहे. त्याच्यामधलं मुलींसाठी 1/3 जागा मुलींसाठी आहेत. म्हणजे साधारण बाबा याच्यामध्ये मुलींच्यासाठी आपण काढल्या तर 26 ते 27 जागा याच्यामध्ये मुलींसाठी आल्या आणि 54 ते 53 जागा मुलांसाठी आल्या. म्हणजे मुलींसाठी जागा आल्या आणि ह्या मुलांसाठी आल्या. टोटल 80 पैकी. त्याच्यामध्ये परत आता रिझर्वेशन जे असतं ना कास्टनुसार ते आहे, ते पण आपण बघूया. तो अशा पद्धतीने ह्या जागा मुलींसाठी आणि मुलांसाठी याच्यामध्ये आहेत. ओके, आता पुढचा पाठ याच्यामध्ये दिव्यांग मुलांसाठी म्हणजे अपंग विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामध्ये 3% जागा म्हणजे 2 ते 3 जागा याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. ओके, त्यानंतर आता एससी आणि एसटी साठी जागा. ठीक आहे, तर एससी साठी 15% म्हणजे साधारण एक 12 जागा आणि एसटी साठी साधारण एक 6 जागा असं मिळून हे 15 ते 67% जागा असतात. ठीक आहे, पण कधी कधी एखाद्या जिल्ह्यामध्ये एससी एसटी ची लोकसंख्या जास्त असेल तर याच्यामध्ये ही मिळून 50% जागा म्हणजे टोटल 40 जागा पण राखीव असू शकतात. ठीक आहे, त्यानंतर ओबीसी साठी जे काही जागा त्यामध्ये 27% जागा म्हणजेच 22 जागा. त्याच्यामध्ये बॉईज आणि गर्ल्स दोन्ही पण आले. इकडे पण एससी एसटी मध्ये समजा 12 जागा आहेत, बॉईज आणि गर्ल्स एसटी आणि म्हणजे बॉईज आणि गर्ल्स हा रेशो आला. पण याच्यामध्ये समजा मार्कांमध्ये समजा कोणाला प्रिफर करणार सेम मार्क, तर मुलींना जास्त प्रिफर केलं जातं त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आता हे तर समजलं. ठीक आहे, आता सर्वात महत्वाचा मुद्दा, विद्यार्थ्यांनी परीक्षा एवढ्याच म्हणजे नाही का अभ्यास करून दिले आहेत आणि आज एवढे विद्यार्थी मेहनत करतात. बऱ्याचदा सेम मार्क पण विद्यार्थ्यांना, जर सेम मार्क आले जसं पेपर विद्यार्थ्यांनी सोडवला होता त्याच्यानुसार त्यांना जी बुद्धिमत्ता आहे त्या बुद्धिमत्ता म्हणजे समजा सेम मार्क पडले तर बुद्धिमत्तामध्ये मार्क्स कोणाला जास्त आहे त्याच्यावरून ठरवलं जाणार. बुद्धिमत्तामध्ये पण सेम आले तर त्याला मॅथ्स मध्ये कोणाला जास्त मार्क्स आहेत ते बघितलं जाणार. त्याच्यामध्ये पण सेम आले तर पॅसेज मध्ये बघितलं जाणार. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि जर त्याच्यामध्ये पण सेम आले तर कोणाचं वय लहान आहे याच्यावर बघितलं ना. तर कास्ट मध्ये जर कसं असेल, ठीक आहे, तर कास्ट मध्ये एसटी ला प्रिफर केलं जाणार एससी पेक्षा. एससी जे आहे त्याला प्रिफर केलं जाणार ओबीसी पेक्षा आणि ओबीसी ला प्रिफर केलं जाणार ओपन पेक्षा, जनरल पेक्षा. अशा पद्धतीचा हा पॅटर्न नवोदय विद्यालयाचा आहे. आता आपण जिल्हा-वाईज जे मेरिट गेल्या वर्षी काय होतं त्याच्यामध्ये आपल्याला 1.25 मार्क वाढवायचा, कारण गेल्या वर्षीपेक्षा निश्चित पेपर सोपा होता. सोपा आपण म्हणू शकतो, पण तसं विद्यार्थ्यांना हार्ड पण गेलेले आहेत. 2-3 प्रश्न चुकलेत, कुणाचे 2 चुकलेत, कुणाचे 3-4 गेलेले आहेत, कुणाचे 1-1 पण गेलेले आहेत असे. तो आता मेरिट कसं ठरू शकतो, आपल्याला गेल्या वर्षीचे जे ब्लॉक वाईज मेरिट आहे म्हणजे तालुक्यानुसार मेरिट आणि जिल्ह्यानुसार, म्हणजे तालुका जिल्हा म्हणजे काय हे आपण अगोदर बघूया. आपण ह्या टर्म्स बघतो, ह्या समजून घेणं महत्वाचं आहे. जर मी ही पीडीएफ तुम्हाला देणारच आहे डाउनलोडला, पण ही पीडीएफ तुम्हाला समजणार नाही जर आपल्याला ह्याचा अर्थ नाही समजला तर. पहिली गोष्ट आपण समजून घ्या की ग्रामीण मधून जेवढ्या सीट्स आहेत, ठीक आहे, तो ग्रामीण मधून ओबीसीचा विद्यार्थी, याचं या ठिकाणी रुरल ओबीसी असं दिलेलं आहे पीडीएफ मध्ये. रुरल एससी, ठीक आहे, ग्रामीण मधला एससी विद्यार्थी, ग्रामीण मधला एसटी विद्यार्थी
आणि हे पण दिलेले आहे ओपन ओबीसी, ओपन एससी आणि ओपन एसटी. याचा अर्थ काय लक्षात घ्या. आता ओपन आणि ओबीसी अशा प्रकारची एक कॅटेगरी आहे की ज्याच्यामध्ये ओपन किंवा ओबीसी जो विद्यार्थ्याचा मार्क जास्त असेल त्याला ती सीट मिळणार आहे. ओपन किंवा एससी, ओपन आणि एससीचा विद्यार्थी ज्याच्यामध्ये ज्याला जसे मार्क जास्त आहेत ओपनला जास्त तो ओपन वाल्याला मिळणार आहे. तो अशी पण एक कॅटेगरी याच्यामध्ये आहे. तर लक्षात घ्या ह्या सर्व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कॅटेगरी आहेत. जिल्ह्यानुसार याचं म्हणजे डायरेक्टली मेरिट लागणार आहे. जिल्ह्यामध्ये टॉपर कोण आहे त्याच्यामध्ये ओपन एसटी कॅटेगरीमध्ये ओपन एससी किंवा हे जे आहे ते रूरल एससी, रूरल एसटी अशा प्रकारे. तर सर्वांना याची क्लिअरिटी आली असेल की ह्या ज्या आहेत ग्रामीणसाठी. शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना आपल्याला माहित झालेले की शहरीमध्ये ज्या 25% जागा आहेत त्याच्यामध्ये ग्रामीण किंवा शहरी कुणीही लागू शकतो ज्याला मार्क जास्त आहे. पण ती कॅटेगरी कोणती आहे कशी ओळखायची, त्याच्यामध्ये दिले ओपन अर्बन. ओपन अर्बनची एक जागा आहे. जर याच्यामध्ये ग्रामीण विद्यार्थ्याला याच्यापेक्षा पण जास्त मार्क असेल तर तोही पुढे त्याच्यामध्ये जाऊ शकतो. पण कॅटेगरी ते निर्माण केलेली आहे ओपन अर्बनची. ठीक आहे, जिल्ह्यामध्ये ओपनचा अर्बनचा विद्यार्थी म्हणजे आपल्याला शहरीतल्या पालकांना विद्यार्थ्यांना ही कॅटेगरी चेक करायची आणि त्याच्यामध्ये जे मार्क्स आहेत त्याच्यामध्ये 1.25 मार्क्स हे अजून याच्यामध्ये ऍड करायचे. तर त्याच्यामध्ये दुसरी कॅटेगरी अर्बन रुरल असेल हे तालुक्यानुसार. म्हणजे काय, ही जी गोष्ट बऱ्याच जणांना एक आयडिया नव्हतीच याच्यामध्ये की ज्यात अर्बन रुरल म्हणून एक कॅटेगरी आहे जी ब्लॉक वाईज म्हणजे तालुक्यानुसार याचं मेरिट ठरलेलं असते मुलांचं मुलींचं आणि प्रत्येक तालुक्यामधून ही जागा भरल्या आहेत. म्हणजे जे काय उरलेल्या 25% जागा आहेत ठीक आहे तर त्यात त्यांनी तालुक्यामध्ये डिवाइड केलेले आहेत. याची क्लिअरिटी आपल्याला नसेल पण आता आपण बघणार आहोत की जी पीडीएफ त्यांनी स्वतः दिलेली आहे आपल्याला. त्याच्यामध्ये अर्बन आणि रुरल ही जी कॅटेगरी आहे ही तालुक्यानुसार आहे. ठीक आहे, आणि ओपन अर्बन ही जिल्ह्यानुसारच्या मेरिटनुसार आपण बघू शकतो. आता आपण बघूया पहिल्या जिल्ह्याचं मेरिट. या ही कॅटेगरी समजणं महत्वाची. कॅटेगरी समजली तर आपल्याला पीडीएफ समजणार आहे जी नवोदय विद्यालयाने आपल्याला दिलेली होती. गेल्या वर्षीचा हा कट ऑफ आहे. याच्यामध्ये आपल्याला 1.25 मार्क वाढवायचं. आता पहिला जिल्हा इथं आपल्याला दिसतोय अमरावती. ठीक आहे, याच्यामध्ये दिसते आपला डिस्ट्रिक्ट कोड या ठिकाणी दिलेला आहे. डिस्ट्रिक्ट कोड आहे, डिस्ट्रिक्ट नेम आहे, ब्लॉक नंबर. लक्षात आता हा ब्लॉक नंबर म्हणजे तालुका आला. तुमच्या विद्यार्थ्याचं जे ऍडमिट कार्ड आहे त्याच्यावरती आपला हा ब्लॉक नंबर दिलेला आहे. तिथे बघा 1 2 3 4 5 अमरावतीमध्ये जे काही ब्लॉक आहे त्याचा इथं कोड दिलेला आहे. आता आपल्याला जे मेरिट चेक करायचे त्याच्यामध्ये आपण इथे यायचे. आपण समजा एससी एसटी ओबीसी मधून आहोत तर आपलं रुरल एसटी ठीक आहे, रुरल एससी रुरल या ठिकाणी रुरल एससी एसटी ओबीसी हे दिलेलं आहे. इथं आपल्याला डायरेक्ट मेरिट चेक करायचंय. याच्यामध्ये पण गर्ल्सचं वेगळं बॉईजचं वेगळं दिलेलं आहे. किंवा गेल्या वर्षी दिसते आपलं रुरल एससीचं बॉईजचं होते 81.25 तर त्याच्यामध्ये अजून एक मार्क 1.25 मार्क जर वाढवला आपण तर हे मेरिट पुढे जाणार आहे. कितीने हे आपल्याला समजते. ते झालं रुरल साठी. ठीक आहे, त्यानंतर हे पण मेरिट रुरल साठीच आहे. ओपन एससी म्हणजे ओपन आणि एससी त्याच्यामध्ये दोघांपैकी ज्याला मार्क जास्त आहेत त्याला ती सीट मिळणार आहे. ओपन एससीची त्यानंतर ओपन ओबीसीची बॉईज आणि गर्ल दोघांचे वेगळे दिले. ओपन एससीची ठीक आहे, त्यानंतर ओपन एसटी इकडे दिलेले खाली. ठीक आहे, त्यानंतर जर शहरी मधला विद्यार्थी की नाही सर आम्ही शहरी मधून प्युअरली सिटीमध्ये राहतो अशा वेळेस आपल्याला ओपन अर्बनची हे मार्क्स चेक करायचे. ओपन अर्बनचे ज्याच्यामध्ये मुलांसाठी आणि मुलींसाठी असं दोघांसाठी दिलेलं आहे. याच्यामध्ये हे मार्क चेक करायचे. ह्याच्यामध्ये अजून 1.25 मार्क्स ऍड करूया आपण. कसं आता मेरिट आहे मुलांची दरवर्षी जी तयारी आहे ती कितीही जास्त होऊ शकते आणि काही ठिकाणी कमी होऊ शकते सांगता येत नाही. पण एक आपण वाढवून त्याच्यामध्ये एक अंदाजे क्लिअरिटी बघतोय आणि नेमक्या कशा प्रकारचं रिझर्वेशन आहे कशा जागा असतात त्याच्याबद्दल क्लिअरिटी आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. तो अशा प्रकारे डिसेबल कोटा असेल तर ठीक आहे तर इथं डिसेबल कोटा दिले बॉईज आणि गर्ल दोघांचं वेगळं दिले. त्यानंतर ना आता आपण आलोय की सर आम्ही तर शहरीमध्ये आहोत पण तालुक्यामध्ये राहतो पण शहरीमध्ये नगरपंचायत नगरपालिका. तर अशा विद्यार्थ्यांना अशा पालकांना ह्याची एक आयडिया नसेल की त्यांना ब्लॉक वाईज पण आहे की बाबा याच्यामध्ये दिले आपल्याला ब्लॉक 1 नंबरचा ब्लॉक आहे त्याच्यामध्ये बॉईज आणि गर्लचं रुरल अर्बन असं मेरिट दिले. याच्यामध्ये कोणताही विद्यार्थी जाऊ शकतो अर्बनचा आणि रुरलचा. ठीक आहे, ज्याला मार्क जास्त आहे तो त्या तालुक्यामधून. त्याच्यामध्ये बॉईज साठी 85 आहे, गर्लसाठी 87.50 याच्यामध्ये 1.25 हा अजून एक याच्यामध्ये ऍड करायचा आहे. तो अशा प्रकारे आपला तालुक्यानुसार बॉईज आणि गर्लचं दिलेलं आहे. हे आहे रुरल अर्बन म्हणजे याच्यामध्ये जे 25% उरलेल्या जागा होत्या त्याच्यामध्ये कोणताही विद्यार्थी येऊ शकतो ग्रामीण शहरी. तो हे अशा प्रकारचं गणित आहे. हे गणित बघितल्यानंतर समजतं की मग शहरीतल्या मुलांचं प्रमाण का कमी आहे. किंवा मग कॅटेगरीमध्ये पण ओपन आणि ओबीसी मध्ये आपल्याला दिसतं की या ठिकाणी ओपन एसटी याच्यामध्ये दोन्ही मधला कुठला जो हायर मार्काचा विद्यार्थी त्याला पकडलं जातं. याची पण क्लिअरिटी सर्वांना आली पाहिजे म्हणून हा व्हिडिओ महत्वाचा होता. तर डिटेलमध्ये दिलेलं आहे. आता काही काही तालुक्याला असं दिलंय की फक्त गर्लचं दिलंय बॉयचं दिलेलं नाही.
कारण त्याचं जी काही सीट आहे गर्ल बॉयची ते ऑलरेडी जी काही जिल्ह्याचं मेरिट राहतं एक नाही का, त्याच्यामध्ये ते विद्यार्थ्यांनी सिलेक्ट झाले असते वरती, त्याच्यामुळे त्यांनी ते खाली मुलींचं दिलेलं नसेल. अशा पद्धतीचं पण हा पॅटर्न ह्या पीडीएफ मध्ये आहे. अशा प्रकारे हा सर्व जिल्ह्यांची पीडीएफ, ठीक आहे. हे अमरावतीचं आपण बघितलं, याच्यामध्ये फक्त आपला ब्लॉकनुसार आपलं जर तुम्ही शहरीमध्ये असाल तर तुम्हाला रुरल अर्बन आणि हे वरची जी सीट आहे याच्यामध्ये ओपन अर्बन, ह्या दोन गोष्टी चेक करायच्या शहरीवाल्यांना, रुरल अर्बन आणि ओपन अर्बन. आणि ग्रामीण मधून असतील त्यांना हे जे आहे ना रुरल एसटी हे चेक करायचे आपापल्या कास्टनुसार, ठीक आहे. आणि जर ओपन मध्ये असेल तर मग ओपन एससी ओपन एसटी, इथं कुठेही ओपन वाला विद्यार्थी आणि त्याच्या कास्टमधून विद्यार्थ्यांचं मेरिटचं त्यांनी कंपॅरिझन करून जो हायर आहे त्याला प्रवेश दिला जातो. अशा पद्धतीचा हा पॅटर्न आहे. आणि ब्लॉक वाईज रिझर्वेशन पण असतं, हे बऱ्याचदा माहित नव्हतं सगळ्यांना असं मला वाटतंय, किंवा याची क्लॅरिटी नव्हती. पण हे नवोदय विद्यालयाची माहिती आहे, ज्यांनी गेल्या वर्षी हा कट ऑफ दिला होता. त्याच्यामध्ये 1.25 आपण मार्क वाढवूया, दरवर्षी कट ऑफ हा नक्कीच वाढत राहतो, ठीक आहे. तो अशा पद्धतीने या व्हिडिओ मधून आपला क्लॅरिटी येणार आहे. हे झालं अमरावतीचं. त्याच्यामध्ये बुलढाण्यामध्ये, ठीक आहे, बुलढाण्यामध्ये दिसते आपल्याला की ज्यांचं समजा ग्रामीण मधून विद्यार्थी आहेत त्याचं दिसते आपल्याला या ठिकाणी रुरल ओबीसीचं 93.75, रुरल ओबीसी बॉईज आणि गर्ल दोघांचं दिले 92 पॉईंट, म्हणजे याच्यामध्ये अजून 1.25 आपण जर वाढवले साधारण तर याच्यामध्ये 94-95च्या आसपास, 95च्या पुढे 95.25 अशा पद्धतीचा त्याचा स्कोर त्या विद्यार्थ्याचा जाऊ शकतो, ठीक आहे. त्यानंतर रुरल एससी एसटी साठी दिले 88.75 बॉईज साठी, आणि रुरल एससी साठी म्हणजे गर्ल साठी दिले 91.25. याच्यामध्ये आपण एक मार्क वाढवूया 1.25. हे झालं, समजलं सर्वांना की जे ग्रामीण मध्ये विद्यार्थी आहेत त्यांना रुरल आपापल्या कास्टनुसार चेक करायचे, रुरल ओबीसी रुरल एससी, आणि ठीक आहे. आणि दुसरं पण चेक करायचे ओपन एससी ओपन ओबीसी, हे पण आहे ना, हे ग्रामीण, ठीक आहे. म्हणजे जे ग्रामीण मध्ये आहेत, ओपन मधले आहेत किंवा ओबीसी मधले, तर त्यांना हे पण चेक करायचं. तो ग्रामीणसाठी एवढे सगळे आहेत. आणि जे काही शहरी आहेत त्यांना चेक करायचे फक्त ओपन अर्बन ह्या दोन वाल्या सीट्स, आणि ज्या खाली दिल्या आहेत ना तालुक्यानुसार ब्लॉक वाईज नुसार रुरल अर्बन हे पण चेक करायचं आहे. तो अशा पद्धतीने हे खूप मोठा पीडीएफ आहे. ह्या व्हिडिओमध्ये जर गेलं तर आपलं 1 तास बरोबर पुरणार नाही. तर ही पीडीएफ आपण डाउनलोडला खाली दिलेली आहे. मला वाटतं तुम्हाला ह्या कॅटेगरी नक्कीच समजल्या असतील, तर तिथं कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ज्यांना क्लॅरिटी येते की नवोदयमध्ये नेमकं काय विषय, की कशा प्रकारे आज विद्यार्थ्यांना बऱ्याचदा मग खूप जास्त मार्क्स असून सुद्धा विद्यार्थी समजा राहू शकतो का, कारण कॅटेगरीज अशा आहेत की त्याच्यामध्ये माहित नसतं आपल्याला, की आपल्याला वाटतं हा की असं आहे, पण इथे दिसते आपल्याला की अशा काही वेगवेगळ्या सीट्स त्यांनी तयार केलेल्या असतात. जसं की ओपन अर्बन बॉईज आणि गर्ल्स साठी 2 सीट आहेत. ह्या 2 सीटमध्ये जर विद्यार्थ्याला हायर मार्क्स असेल तर तो शहरीवाला जाणार आहे, नसेल तर तालुक्यामध्ये पण रुरल अर्बन ज्या डिव्हाइड केले आहेत त्यांची सीट्स, पण त्याच्यामध्ये पण ग्रामीण शहरीची दोघांची स्पर्धा आहे. तर हा व्हिडिओ नक्की कसा वाटला शेअर करा. जशा पद्धतीने आपण हे समजून सांगितलं तसं विद्यार्थ्यांसाठी आपले डेलीचे लाईव्ह क्लासेस चालू असतात, ज्याच्यामध्ये आपले विद्यार्थी 3 एक्झाम जे आहे, मिलिटरी स्कूल, नवोदय विद्यालय, सैनिक स्कूल, सगळ्यांची तयारी चालू आहे. येणारी 18 जानेवारीला सैनिक स्कूल आहे, स्कॉलरशिप आहे, आणि ह्या सर्व या तयारी आपल्या चॅनलवरती कंटिन्युअसली चालू आहे. तर सगळ्या जणांनी जे व्हिडिओ पाहत आहेत त्या सर्वांनी आपले हे जे मेरिट आहे याच्यामध्ये 1.25 ऍड करून आपलं जिल्हा तालुका आणि आपल्या त्याचं मेरिट आपण तिथं आपण कमेंट करू शकता, जेणेकरून हे जे पाहायचं आहे, म्हणजे एका समजा पालकांनी पाहिली पीडीएफ वगैरे मेरिट त्याच्यामध्ये त्यांनी काढलं, तर दुसऱ्या पालकांना, तुमच्या जिल्ह्यातल्या पालकांना हे डायरेक्ट समजणार आहे, हा एवढं कट ऑफ लागू शकतो, म्हणजे त्यांना हे पाहण्याची त्याचा वेळ वाया जाणार नाही. त्यामुळे आपण कमेंट करा की तुमच्या जिल्ह्याचं, तालुक्याचं, कॅटेगरीचं तुमच्या किती कट ऑफ लागत आहे, हे आपण अशाच पद्धतीने काढू शकतो. या कट ऑफ जास्तीत जास्त याच्यामध्ये 0.50 किंवा जास्तीत जास्त 1 मार्काचा फरक येऊ शकतो, पण ह्यापेक्षा जास्त येणार नाही, कारण हा गेल्या वर्षीचा ऍक्युरेट कट ऑफ आहे. याच्यामध्ये 1.25 ऍड करायचे आणि आपल्याला कॅटेगरी कशा हे पण याच्यामधून एकदमच क्लिअर समजणार आहे. ठीक आहे, थांबूया आपण या ठिकाणी, भेटूया पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये.